राज्य सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणखीन 2 मोठ्या घोषणा केल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. नेमकं काय बदललंय? चला तर मग आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. सुरुवातीला सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची तरतूद करण्यात आली होती आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत 2 महत्त्वाचे बदल जाहीर केलेत. यामधला पहिला बदल आपण पाहूयात. ज्या शेतकऱ्यांना आधी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार होता त्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा ही करण्यात आली आहे. म्हणजेच 50,000 रुपयांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर दुसरा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे जो की प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी 2026-27 मध्ये पीक कर्जाची परतफेड केलेली पाहिजे अशी एक अट होती आणि ती अट जी आहे ती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याची घोषणा केली. याचा अर्थ असा आहे की एखाद्या शेतकऱ्याला जर 2026-27 मध्ये कर्ज जर भरता आलं नाही तर त्या आधीच्या 3 वर्षापैकी 2 वर्ष त्यानं नियमित कर्जाची कर्जफेड केली असेल तर त्याला लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच सरकारनं लाभाची मर्यादाही वाढवण्याबरोबरच पात्रतेचे जे नियम आहेत त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणलेलं पाहायला मिळते. त्यामुळं आधीपासून लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज जरी या संदर्भात घोषणा केलेली असली तरी देखील या बदलांच्या अंमलबजावणीचा सुधारित शासन आदेश जो आहे तो अजून जारी झालेला नाही. तो जारी झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी त्याची वाढ देखील पाहिली पाहिजे.